जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ध्येय खाकीचे 100 या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो. तर मित्रांनो, आजचे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. आज आपण टॉपिक घेऊन आलो आहे भूगोल या टॉपिकवरती मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्या चॅनलला दिसतील मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आजचा स्टार्ट करूया मित्रांनो. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी. 51 राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL कोठे आहे? अ. बँगलोर, ब. दिल्ली, क. पुणे, ड. चेन्नई. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 पुणे. मित्रांनो, पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे मित्रांनो? अ. वाशिम, ब. गडचिरोली, क. नंदुरबार, ड. गोंदिया. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 गडचिरोली. मित्रांनो, लक्षात ठेवा. मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही मित्रांनो? नाही हे पूर्ण प्रश्न वाचत चला, जेणेकरून तुमचा परीक्षेमध्ये मार्क जाणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो, याचे ऑप्शन आहेत अ. पैठण, ब. संगमनेर, क. नाशिक, ड. नांदेड. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ब संगमनेर. लक्षात ठेवा मित्रांनो, हे शहर गोदावरीच्या किनाऱ्यावर नाही मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो. अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी पुणे जिल्ह्यात किती स्थाने आहेत? अ. 3, ब. 4, क. 5, ड. 6. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 5. तर पुढचा प्रश्न मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क सातारा जिल्ह्यात तर दुसरे टिंबटिंब जिल्ह्यात स्थापन केले आहे मित्रांनो. तर अ. ठाणे, ब. नागपूर, क. सोलापूर, ड. छत्रपती संभाजीनगर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो सगळ्यांना यायला पाहिजे, कारण याच्यासारखा सोपा प्रश्न कोणताच नाही मित्रांनो. हा खूपदा विचारलेला प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये मित्रांनो, आणि प्रत्येक जिल्ह्यात असा महत्त्वाचा प्रश्न, आणि सातारा जिल्ह्यात तर खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कारण त्या भागचा हा प्रश्न आहे मित्रांनो. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पण या प्रश्नाचं उत्तर माहिती पडेल मित्रांनो. आजच्या व्हिडिओचं लाईक फक्त 10 लाईक आहे मित्रांनो, आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, जेणेकरून आम्हाला पण हे महत्त्वाचे प्रश्न आम्ही पण घेऊन येत असतो, तर त्याला आम्हाला पण समाधान वाटेल मित्रांनो. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड कोयना. लक्षात ठेवा मित्रांनो, कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. पुढचा प्रश्न मित्रांनो. कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? अ. साग, ब. तेंदू, क. बांबू, ड. बाभूळ. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क बांबू. मित्रांनो, बांबूपासून कागद बनवले जातात मित्रांनो, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई याची उंची किती मीटर आहे मित्रांनो? अ. 1800 मीटर, ब. 2000 मीटर, क. 4616 मीटर, ड. 1646 मीटर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1646 मीटर. मित्रांनो, याची फुटामध्ये उंची आहे मित्रांनो 5400 मीटर. मित्रांनो, लक्षात ठेवा मित्रांनो. हा पण प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे मित्रांनो, याचं उत्तर लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न. अहिल्यानगर जिल्ह्यातील खालील उंच शिखर कोणते? अ. साल्हेर, ब. अंकाई टंकाई, क. हरिश्चंद्रगड, ड. महाबळेश्वर. मित्रांनो, तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क हरिश्चंद्रगड. हे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे मित्रांनो.
तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मित्रांनो, मुळा प्रवरा संगम खालीलपैकी कोठे आहे? अ राहुरी खांडोळी, ब लोणीवाडी, क श्रीरामपूर बेलापूर, ड नेवासा टोके. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ड नेवासा टोके येथे मुळा प्रवरा संगम आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता? अ लातूर, ब अहिल्यानगर, क चंद्रपूर, ड नांदेड. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे लातूर जिल्हा हा सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. मित्रांनो पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कोठे सुरू झाला? अ प्रवरानगर, ब कोल्हापूर, क अहिल्यानगर, ड बेलापूर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ड बेलापूर, लक्षात ठेवा मित्रांनो. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? अ छत्रपती संभाजीनगर, ब कोकण, क नागपूर, ड पुणे. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत. तर ते जिल्हे आहेत मित्रांनो 8. मित्रांनो पुढचा प्रश्न, धाराशिव शहर टिंबटिंब नदीच्या काठावर वसलेले आहे. अ वैतरणा, ब तेरणा, क भोगावती, ड प्राणहिता. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 भोगावती नदीवर धाराशिव हे शहर बसलेले आहे मित्रांनो. मित्रांनो पुढचा प्रश्न, उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? हा पण प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीला येऊन गेलेला आहे व अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. अ ऑप्शन मोर, ब माळढोक, क दयाळ, ड रोहित फ्लेमिंगो. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रोहित फ्लेमिंगो, लक्षात ठेवा मित्रांनो. असेच प्रश्न आपण घेऊन येत असतो मित्रांनो. आमच्या या प्रश्नाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जेणेकरून तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही सेशनला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल. तर पुढचा प्रश्न मित्रांनो, नागझिरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अ चंद्रपूर, ब गडचिरोली, क गोंदिया, ड भंडारा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 गोंदिया मित्रांनो. नागझिरा अभयारण्य लक्षात ठेवा मित्रांनो गोंदिया जिल्ह्यात आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न, गोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? अ चंद्रपूर, ब गडचिरोली, क गोंदिया, ड भंडारा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 गडचिरोली मध्ये गोंडवाना विद्यापीठ आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात आहे? अ बारवी, ब गोसीखुर्द, क गंगापूर, ड जायकवाडी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बारवी. पुढचा प्रश्न मित्रांनो, नाशिक द्राक्षे, नागपूर संत्री, तर घोलवड काय मित्रांनो? अ केळी, ब आंबा, क फणस, ड चिक्कू. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ड चिक्कू. घोलवड येथे चिक्कू प्रसिद्ध आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणते भात संशोधन केंद्राचे ठिकाण आहे? अ कर्जत, ब कराड, क करसड, ड भिवंडी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 कर्जत या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न व सगळ्यात सोपा प्रश्न 71, याचं उत्तर तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये द्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पण माहिती पडेल आपल्या जिल्ह्यात किती संख्या आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर अ 36, ब 34, क 30, ड 33. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. पुढचा प्रश्न, अनेर धरण अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अ नंदुरबार, ब जळगाव, क धुळे, ड नाशिक. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3
धुळे या ठिकाणी अनेर धरण आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, पंढरपूर कोणत्या नदीच्या काठावर आहे? अ कृष्णा, ब भीमा, क गोदावरी, ड वीरा. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच ब, भीमा नदीवर पंढरपूर हे शहर वसलेले आहे मित्रांनो. मित्रांनो पुढचा प्रश्न, प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अ सातारा, ब रायगड, क कोल्हापूर, ड रत्नागिरी. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, सातारा हे किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. प्रतापगड हा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. मित्रांनो लास्टचा प्रश्न आपला राहिलेला आहे. जर कोणी आपल्या सेशनला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या मित्रांनो. चला मित्रांनो प्रश्न बघूया. कोणत्या जिल्ह्यात जास्त संख्येने तलाव आहेत मित्रांनो? अ चंद्रपूर, ब भंडारा, क गोंदिया, ड नागपूर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर क ऑप्शन नंबर क गोंदिया मित्रांनो. थोडी स्लाईडला प्रॉब्लेम आला होता त्यामुळे स्लाईड बॅक गेली. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला सेशन? लाईक कमेंट करून नक्की कळवा व जे नवीन असतील आपल्या व्हिडिओला त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओच्या बायोमध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल, तिथे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओज दिसतील आपले.